जेव्हा जेवायचं असेल तेव्हा हे ताट घेऊन आत यायचं. समद्यांमध्ये माझं ताट भारी आहे, हे बघा. आणि जो भात तो असा काय लावला की मी या भोकात सांडूच देत नाही बघा. हा, हे ताटामध्ये तुला आपल्या देवाच्या दर्शन झाला. तू किती पुण्यवान आहे भा. मी दिवस रात्र त्याच्या नावाचा जप करते, त्याचाच फळ मिळालं बघ. तुला सांगते बा, हे बाळू मध्ये काहीतरी खास आहे बघ. हो, काहीतरी आहे. आधी ना मी त्याचा राग करायचा, पण तो ज्या ताटलीत जेवायचं त्या ताटलीत मला साक्षात देवाचे दर्शन झाले बघ. बाळू आल्यापासून आपलं चांगलंच झालंय. आपण त्याला चांगलेच वागवले पाहिजे. चांगलं म्हणजे काय, त्याला पालखीत बसवायचं का? तशा नाही बा, आपण त्याच्याकडे नीट ध्यान द्यायला पाहिजे. त्याला काय पाहिजे काय नको पाहिजे ते समजा बघायला पाहिजे. हो हो, तू काही काळजी करू नको. मी स्वतः त्याला जाऊन जेवण देते. चाल चल, निघते मी. हा, आणि ऐक, मी त्याला नवीन चांगली ताटली देणार आहे. तुला काय पाहिजे ना ते तू कर बा, पण त्याला खुश ठेव बाकी. अहो, गडी माणसाने विचारले देवघरात हे ताट पाहून, तर काय सांगायचे? काहीही सांगायचं नाही. हे सांगत बसलं तर ही ताट चोरी व्हायचं. अहो, तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होतोय ना. चल. अहो, तुम्हाला आज गेलाच पाहिजे का? हा काही शुभ शकून नाही. अरे नाही गेला तो लई मोठा नुकसान होईल बघ. तू उगाच काळजी करते बघ, काय पण होणार नाही. तू खाली ते जरा व्यवस्थित ठेव. चला. बा, चल येते मी. नमस्कार करते. हा, आशीर्वाद आहे माझा. तुझे सगळे काम होणार आणि चांगले होणार. गंगप्पा, शमदा वाड्यावर नीट ध्यान ठेव. हा, काय हे माणसच्या पण कठीण आहे बघ. तुम्हा शब्दांना आल्यावर मी शालाचे पैसे देणार आहे आणि ते पण वाढवून देणार आहे. चल बा, चल येते मी. तुमच्या यशाची पताकाची फडफडती आहे, ती कधी पडल सांगता येत नाही. सुनबाई, कुठे चाललीस? आतमध्ये. अरे काय करणार आहे आतमध्ये जाऊन? बा, आतमध्ये खूप काम आहेत. मी लक्ष दिला नाही तर काय होणार आहे ह्या घरचं? बघ, ते स्वयंपाक झाला असेल, जेवणाची तयारी करून घ्या. बर, मी जेवणाची तयारी करते. थांब. यमुना, ए यमुना, जी, काय काम आहे? आता हिला समजून सांग. यमुना, तू आत चल, आपण जेवण वाढायला घ्यायचंय. चल. थांब. ते रात्रीच्या जेवण खूप उरलाय, ते पण गरम करून घ्या. बा, आपण गडी माणसांना शिळं अन्न नको द्यायला. हवं तर गाईला देऊया, त्या खातील. गायना चारा आहे आणि शिला अन्न कोणाच्या घसाखाली जात नाही. राहू दे, करतो आम्ही. तो बाळू काही म्हणाला का? बा, मग बाळूचं नाव कशाला घेते मध्येच? बरं, आटपा. चल ग.
गुणाचा आहे माझा भीमा. किती काम करतो या. ऐकलं का भीमा? खरंच आहे की. नाव आहे. अरे वाढा लवकर, पोटात कावळे वाढायला लागले. वय झालंच आहे. आहेत का घरात? अरे नाथ भाऊ, ये ये ये. बरं झालं समधी भेटलं सा. भाऊजी लई दिसाने दिसला सा. काय सांगू ताई तुम्हासनी? अहो मला माझ्या कामातनं आणि पांडुरंगाच्या पूजेतनं येळच मिळत नाही हो. अरे नाथा, बरं वाटलं तू आलास. मला ठाव आहे तू कुठं जात नाही ती. म्या का आलो ते सांगतो, म्हणजे मला ऐकून लय आनंद झाला बघा. म्या असं ऐकलं आहे का आपला बाळू पुण्यांदा घरला येतो आहे म्हणून. पर तुम्हासनी कसं ठाव? म्हणजे खोटं आहे का? नाही खरं आहे, पण आम्ही कोणालाच बोललो नाही. अहो पण गावात तर समजाच ते ठाव आहे. हे म्हणजे आखरीतच झाले की. खरं आहे ना मग? होय होय, ठरवलं आहे. मग झालं तर. अहो मला तर लय आनंद झालाय बघा. बोला पुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. भाऊजी बाळूची 7:30 सुटली बघा. वय वय खरं आहे ताई. अहो बाळून आमचं घर भरलं आणि आमची दिवाळी लई चांगली गेली बघा. आता सालभर काम नाही केलं तरी चालेल. हे चांगलं झालं. पण हे बाळूमुळं झालं हे म्हणू नका. आधीच लोक काय बी बोलतात. सुखानं जगू दे त्याला आणि मला बी. मैयप्पा बाळू का 4 चौघांसारखा नाही. बरं मी जेवाया वाढते, तुम्ही जेवता जेवता बोला. नग नग गोदाक्का मारल एकला जेवलो म्हणून. पांडुरंगारी वासुदेव. चला र हात पाय धुवून घ्या. लय भूक लागली आहे. बाळू, तुला जेवायचं नाहीये का? काम केलं म्हणजे जेवायला पाहिजेच की. ये मग बस जेवायला. बस रे बाळू. बस बस काय जेवायला ताट ना ग. हे बघ, तुझ्यासाठी ताट आणलंय. हे घे, हे घे ताट. माझं ताट नाही. म्हणून काय झालं? जेवण होईल ना ह्या ताटात? नाही होणार. हे काय बोलतोयस बाळू? मी खरंच बोलतोय. मी जेवण तो माझ्या ताटात. नाही मिळणार. ह्यातच जेवायला पाहिजे. असं असल तर मी ह्या ताटात नाही जेवणार. मला माझंच ताट पाहिजे. तुम्ही जेवायला संधी, मी नाही जेवणार. बाळू असं भरल्या ताटावरनं उठू नये. मी तुझ्यासाठी नवीन ताट घेऊन येऊ का? अव मला नवीन ताट न ग. मग काय दिलं म्हणजे तू जेवशील सांग बघू. मला माझंच फुटकं ताट पाहिजे, मगच मी जेवणार. हे बाळू बघ,
आजवर मी तुझा ऐकला, आता तू माझी ऐक. आणि मी तुझ्यासाठी गोडशे मांडते, पण ते आधीच्या ताट मागू नका. अहो ती फुटकं ताट होतं ना हो? मग ती कुठं आहे? त्या ताटात काय तुझा जीव अडकलाय की काय? बाळू असा हट्टीपणा करू नको. सगळे जेवायचे थांबलेत. तू बस बघू जेवायला. त्यासनी जेवायचं आहे तर जेवू द्या. मी नाही ऐकायचं. म्हणजे तुला समजून सांगून तू ऐकणार नाही का आमचं? तुम्ही कसं बी सांगा, मला माझं ताट द्या. काही नाही मिळणार. तुला जेवायचं असेल तर हा ताटात जेवायचं, नाहीतर राव उपाशी. बाळू, सगळ्यांनी हातात घास बी नाही घेतला. असं करू नका. अरे मी कुठं म्हणतो या त्यासनी जेवू नका म्हणून. बाळू, अरे कसं समजवायचं रे तुला? आम्ही तरी कसं जेवणार? बाळू, मी बांचा राग काढते, त्यांना समजावते, पण तू तोवर ऐक हा. भाकर खायची वेळ झाली. तुझीच आठवण येते या बघ. खायला मिळतं या, पण मायनं खायला घालायला तुझ्याशिवाय कुणी बी नाही बघ. आय, राघव, ध्यान कुठं होतं तुझं? हा? आम्ही नसतो घरला तर काय झालं असतं? आय, काय आहे? कसला विचार करत होतीस की पदर पेटलेलं बी कळला नाही? हो, मला काय बी समजलं नाही. डोक्यात नुसतं बाळूचा विचार आहे बघा. मी जाणार आहे बाळूला आणायला. आधी कोणाला तरी पाठवून शेटजी आहेत कधी विचारतो, मग जातो भेटाय. वय, माझं चुकलंच हो. भरवसा नाही का तुझा माझ्यावर? हवं, मी तसं कुठं मानलं? मग धीर धर की. बाळू येणार आणि त्याला मॅच घेऊन येणार. उगा निस्ता विचार येतोय. बाळू घरला आला कीच मला बरं वाटेल बघा. आय, आता येईलच बाळू. आणि आपणच भेटलो होतो ना त्याला. चांगला होता की तो. वय, आधीच डोक्याला काय कमी व्याप नाहीत. अजून काही करू नकस. बघितलं काय झालं? हो, बाळू असं काही करेल असं वाटलंच नाही. आत्ता पटला ना तुम्हाला मी काय म्हणत होते? मी सांगत होते त्या बाळूला अमराईतून इथे आणू नका, पण माझ्या कोणी ऐकलं का? बा, तुम्ही शांत व्हा. उगीच माध्यानीचा रागराग करू नका. मी उगाच राग करते का? तसं नाही बा. आत्ता बाळू जेवला नाहीये ना. भूक लागलं की जेवेल तो. प्रश्न तो नाहीये. तो बाळू असा वागायला लागला, त्याला बघून बाकीचे तसं वागायला लागतील. मग काम कसे होणार? मी काय म्हणते बा, बाळूला ते ताट हवे ना जेवायला, तर आपण देऊन टाकूया ना. म्हणजे प्रश्नच मिटेल सगळा. अरे तुला वेळ लागलीये का? हे ज्या ताटात मला देवाचे दर्शन झाले, त्या ताट मी त्या बाळूला पुन्हा देऊ जेवायला? कोप होईल मग. ठीक आहे, तुम्ही जेवणार आहे ना? हो, मी तर जेवणारच आहे. तो बाळू नाही जेवला म्हणून बाकीचे सगळे गडी माणसं उपाशी राहिले, पण मी तशी नाही करणार आहे. तुझ्या माझ्यासाठी जेवण घेऊन या. मी इथेच बसणार जेवायला. बरं, मी आणते, तुम्ही बसा.
शांत व्हा आणि बा तब्येतीला जपा. काही होत नाही मला. जा तू. आलेच. माझे पायी उपाशी राहू नका, जेवून घ्या. नाही, तू जेवला नाही तर आम्ही बी जेवणार नाही. बाळू, तू असा उपाशी असताना आमच्या घशाखाली घास उतरल का? होय, तुम्ही समद्यांनी जीव लावला आहे माझ्यावर, पण माझी गोष्ट वेगळी आहे. माझा राग तुम्हाला नाही समजायचा. राग धरू बी नगस. शेठजी लई चांगले आहेत. धाकल्या मालकीनबाई तुझी लई काळजी करतात. मोठ्या बालकीनबाई कुणाचं ऐकत नाही, पण मनानं लई चांगल्या आहेत. तुम्ही मला समजावत बसला तर तीच मावळायचा. आम्ही सांगितलं ना बाळू, तसंच होणार. म्हणजे माझं तुम्ही ऐकणार नाही तर नाही. तुम्ही जेवा, नाही तर मी इथं थांबणार नाही. कुठे चाललास तू? वाट गावाल तिथं. बाळू, तू बिले हट्टी आहेस बघ. ऐकलं नाही तर निघून जायचंस. आम्ही जेवण करतो, पर तू कुठं बी जाऊ नको. बसा समधी. बाळू नाही ऐकायचं. 2 दण घास खाऊन घ्या. काय बी झालं बाळू तर तू इथंच थांब, आम्ही जेवतो. बस. सुनबाई, तू पण जेवून घे. नाही, नकोय मला जेवायला. येऊ दे चंदूला. चांगली सरळ करते तुला मी. आता तुम्हाला काय झालं आहे खाया? गप गुमान खावा की. धड पाणी बी पिणार आणि धड चारा बी खाईनात. त्यासनी बी कळालं बाळू उपाशी आहे ते. मग मी काय करू? अरे बाळू, हट्ट सोड. अरे काय म्हणतोय मी? एक काम कर, बादली घे, आण. वत माझ्या डोक्यावर. काहीतरी काय? वत म्हटलं ना वा.